हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खर्च म्हणजेच व्यय विश्लेषण कॉस्ट ॲनालिसिस बघणार आहोत. आता एखाद्या उत्पादकाला खर्चाचा विचार का करावा लागत असतो. समजा एखादं उत्पादक वस्तूचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेत असेल तर त्या उत्पादकाला त्या वस्तूच्या कच्चा माल असेल, आदानांवरती जो खर्च करावा लागत असतो तर त्या खर्चाचा विचार करत असत. समजा भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादन घटक असेल तर या घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा असा मोबदला द्यावा लागत असतो. तर यासाठी त्याला खर्च या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, कारण की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कॉस्ट ॲनालिसिस ही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर हे खर्चाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण बघूया. त्यामध्ये पहिल्यांदा आपण खर्चाचे प्रकार बघूया. टाइप्स ऑफ कॉस्ट. यामध्ये पैशातील खर्च, मनी कॉस्टमध्ये व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च. तर व्यक्त खर्चामध्ये ज्याच्यावरती प्रत्यक्षपणे खर्च केला जात असतो, समजा उदाहरणार्थ वेतन असेल, विम्याचे हप्ते असतील, वीज बिले असतील, भाडं असेल, कच्च्या सामग्रीवरील खर्च असेल, भांडवली गुंतवणुकीवरती खर्च असेल किंवा कर असेल, तर ह्या सर्वांचा समावेश व्यक्त खर्चामध्ये एखादा संयोजक हा वस्तूच्या उत्पादनासाठी खरेदी केलेल्या उत्पादन घटकावरती किंवा उत्पादनाशी संबंधित अशा गोष्टींवरती तो नेहमी खर्च करत असतो. त्यानंतर अव्यक्त खर्चामध्ये मालक जो असतो तो स्वतः उत्पादन घटकासाठी न खर्च आकारता काम करत असतो. आपण जसं आपल्या घरातील एखादं उत्पादन असेल, तर समजा शेतातील काम असेल तर आपण स्वतःहून तिथे काम करत असतो, तिथून आपण मजुरी मिळवत नाही. म्हणजेच इथे बघा दिल्यावर स्वतःच्या जमिनीचा खंड आपण घेत नसतो, परंतु आपलं काम हे तेथील मजुरांपेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं किंवा जास्त उपयोगितेचं असते, परंतु आपण तिथे कोणत्याही प्रकारचं तिथे वेतन किंवा खंड ह्या गोष्टी घेत नसतो. आपण स्वतःच्या कंपनीमध्ये स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतःचे श्रम खर्ची पाडत असतो. त्यामध्ये स्वतःच्या भांडवलावरील व्याज, समजा तेथे तुम्ही एखादा समजा काही वेळेला बघा छोटीशी युनिट असेल तर आपल्याच घरामध्ये आपण सुरू करत असतो आणि आपण त्याचं भाडं घेत नसतो. त्याचबरोबर स्वतः केलेल्या कामाबद्दलचे वेतन घेत नाही आणि घसारा. तर हा जो खर्च असतो हे काम अतिशय मोलाचं आणि कार्यक्षम आणि उत्पादक स्वरूपाचं असते, परंतु इथे आपण स्वतः करत असल्यामुळे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने करत असतो, पण इथे आपण त्याचा मोबदला घेत नसतो, म्हणून त्याला अव्यक्त खर्च म्हणतात. त्यानंतर वास्तव खर्च. तर वास्तव खर्चामध्ये हा काही गैरसोयी एखाद्याला कामाच्या ठिकाणी गैरसोयी वाटत असेल, काहींचे प्रयत्न असतील, काहींचा त्याग असेल, त्रास असेल, म्हणजे माणसाच्या फिलिंगशी रिलेटेड असलेल्या ह्या गोष्टी आहेत, तर यांचा समावेश यामध्ये असते. आणि वास्तव खर्चात त्या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक ठरते रिअल कॉस्टमध्ये, कारण या बाबी पैशाच्या माध्यमातून व्यक्त होणे किंवा करणे अवघड असते. तुम्ही पैशाच्या स्वरूपात ते व्यक्त करू शकत नाही. आणि सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने वास्तव खर्चाचे महत्त्व हे खूप वेगळे असते. आणि वास्तविक खर्च ही एक अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. वास्तव खर्च ही संकल्पना जरी प्रत्यक्षात वापरण्यात आली नसली तरी सुद्धा पैशातील खर्च ठरवताना कळत नकळतपणे तिचा आधार घेतला जात असतो. आपल्याला माहिती असते एखाद्या कामगार आपल्याला आपल्या कामात ठेवायचा असेल तर तो आनंदी हॅपी असणे आवश्यक आहे. तर हॅपी राहील असं त्याला आपल्याला वेतन व्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला त्याला पैशाच्या माध्यमातून मोबदला द्यावा लागतो. त्यानंतर ऐतिहासिक खर्च. भूतकाळामध्ये समजा तुम्ही एखादी XYZ तुमची वस्तूचं उत्पादन घेत असाल, त्या XYZ वस्तूसाठी तुम्ही भूतकाळामध्ये समजा एखादं यंत्र खरेदी केले. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. 1995 तुम्ही कारखान्यात एखादे यंत्र 50,000 रुपये एवढा खर्च करून घेतलेले आहात आणि आज त्याची किंमत ही 75,000 एवढी असणार आहे. तरी सुद्धा भूतकाळातील खर्च आणि ऐतिहासिक खर्च हा वरून 50,000 रुपये हा त्याचा काय झाला, ऐतिहासिक खर्च. आज भले त्याची 75 एवढी किंमत असली, परंतु तुम्ही भूतकाळामध्ये ती 50 घेतलेली होती, म्हणून त्याची हिस्टॉरिकल कॉस्ट किती आहे ते 50,000 रुपये.
त्यानंतर बदली खर्च. बदली खर्चामध्ये तेच उदाहरण घ्यायचं. यंत्र तुम्ही 50,000 रुपयाला 1995ला घेतलेलात आणि आज ते 75ला आहे. तर आजची त्याची प्रत्यक्ष जी किंमत आहे आजच्या घडीला ती त्याची, आता समजा ते यंत्र समजा तुम्हाला मशीन समजायला बंद पडलेल, त्याऐवजी आता नवीन मशीन घ्यायची असेल तर नवीन मशीनीसाठी तुम्हाला ही किंमत मोजावी लागते. म्हणजेच इथे तुमचा या बदली हा जर ही मशीन जर घेतला तर हा बदली खर्च इथे होत असतो. त्यानंतर वैकल्पिक खर्च. वैकल्पिक त्याला संधी त्याग खर्च. समजा तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये एक्स आणि वाय अशा 2 वस्तू तुम्ही उत्पादित करत आहात आणि तुम्ही एक्स वस्तूचं उत्पादन घेण्याचा निर्णय केला आणि वाय वस्तूचं उत्पादन घेतलं नाही. तर ह्या वाय वस्तूचं उत्पादन न घेतल्यामुळे जो तुमचा नुकसान झालेला आहे त्या नुकसानाला काय म्हणायचं? संधी त्याग खर्च. म्हणजेच तुम्ही एकाला संधी दिल्यात आणि दुसऱ्याचा त्याग केला, त्या त्यागाबद्दल जो तुम्हाला नुकसान होणार आहे तो नुकसान भरपाईचा खर्च म्हणजे संधी त्याग खर्च, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ॲक्च्युली आपण एका वेळेला जसं एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकतो. जसं की समजा आपल्याला इच्छा असेल तर आपण प्लेग्राऊंडवरती खेळायला गेलो तर आपण घराचं काम करू शकत नाही, किंवा घरामध्ये बसून जर TV पाहत असो तर आपण प्लेग्राऊंडवरती खेळायचं. म्हणजे ज्या वेळेला आपण एकाला संधी देत असतो त्यावेळेला दुसऱ्या गोष्टीचा आपल्याला तिथे त्याग करावाच लागत असतो. त्यागामुळे जो नुकसान होणार आहे तो नुकसान भरपाई करण्यासाठी जो खर्च मोजावा लागत असतो त्याला संधी त्याग खर्च असे म्हणतात. संधी त्याग खर्चाचा वापर पोळी क्षेत्रात होत असतो. वस्तूच्या किंमत निश्चितीत, त्याचबरोबर वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये होत असतो. निर्णय प्रक्रियेत उत्पादकाला त्याला सामोरे जावं लागत असते. त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या वितरणाच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागत असतो आणि त्यानंतर उत्पादन घटकाच्या मोबदल्याच्या निश्चितीत सुद्धा संधी त्याग खर्चाचा वापर होतो. इथे व्याख्या बघा दिलेली. उत्पादन घटकाचा संधी त्याग खर्च म्हणजे असा, सध्या विशिष्ट वापरामुळे दुसऱ्या सर्व उत्तम संधीचा त्याग केल्याबद्दल सहन करावं लागणारे नुकसान होय. मी तुम्हाला इथे एक्स आणि वाय या 2 वस्तूचे एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर सामाजिक खर्च. जेव्हा उत्पादन खर्चाचा विचार हा व्यापक किंवा समग्र पातळीवर केला जात असतो त्यावेळेस सामाजिक खर्च ही संकल्पना अस्तित्वात येते मोठ्या प्रमाणामध्ये. उदाहरणार्थ उत्पादन वाढविण्यासाठी वापरलेल्या घटकांमुळे जर संपूर्ण परिसरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असेल तर त्यामुळे तेथील लोकांच्या आयुर्मानात घट होत असते. तर अर्थातच इथे उत्पादन वाढीचा खर्च पर्यायाने संपूर्ण समाजाला सहन करावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असलेली आता जी लोकांचा रिफायनरी वगैरेला असलेला विरोध, म्हणजे ती कंडिशन, तर ती कंपनी निर्माण झाल्यानंतर काय होणार आहे, त्याचे सामाजिक जे तोटे आहेत हे सर्व समाजाला सहन करावे लागणार. त्याच्यावरती जो खर्च आहे तो म्हणजे सोशल कॉस्ट असणार आहे. त्यानंतर खाजगी खर्च. खाजगी खर्च हा व्यक्तिगत उत्पादन घटकाशी संबंधित असतो. समजा एखादी पेढी जेव्हा उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेत असते तेव्हा त्या पेढीचा उत्पादन खर्च वाढत असते, त्यास खाजगी खर्च म्हणतात, म्हणजे प्रायव्हेट कॉस्ट त्याला आपण म्हणूया. त्यानंतर स्थिर खर्च आणि बदलता खर्च. काही खर्च असतात ते स्थिर स्वरूपाचे असतात आणि काही खर्च असतात ते बदलत्या स्वरूपाचे असतात, म्हणजे त्या थांबवता येत नाही. स्थिर खर्चात उत्पादनातील वाढीनुसार बदली होत नाही. स्थिर खर्चात पुढील घटकांचा खर्चाचा समावेश. उदाहरणार्थ इमारत, वरील खर्च, जमीन खरेदीवरील खर्च, यंत्रावरील खर्च. म्हणजे समजा तुम्ही एखादी कंपनी म्हणजे एखादं उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहात आणि त्यासाठी तुम्ही एखादी जमीन किंवा एखादं भांडवल भाड्याने घेतलेलं असेल. तुमचं उत्पादन कमी होत अथवा जास्त होत तुम्हाला त्याचं भाडं हे द्यावंच लागत असतो. जमिनीचं लाईट बिल द्यावंच लागत असते. म्हणजे हे खर्च तुमच्या उत्पादनावरती अवलंबून असतात. हा झाला स्थिर खर्च. आणि बदलता खर्च म्हणजे काय आहे? बदलता खर्च समजा उत्पादनासाठी जो लागणारा कच्चा माल आहे, जर उत्पादन घेतला तरच तुम्हाला कच्च्या मालावरती खर्च करावा लागणार आहे, अदरवाईज खर्च करावा लागणार नाही आहे. म्हणजेच अशा खर्चाला आपल्याला कच्च्या मालावरील खर्च, कामगारावरील खर्च, देखभालवरील खर्च, जर उत्पादन चालू असेल तरच जो खर्च येत असतो तो खर्च. तर अशा पद्धतीने स्थिर खर्च आणि बदलता खर्च. त्यानंतर आर्थिक खर्च व लेखा अकाउंटिंग.
तर आर्थिक खर्च आणि लेखाकरण ह्याला इकॉनॉमिक कॉस्टमध्ये घेतलं जात असतं. अकाउंटिंग कॉस्ट प्लस इम्प्लिसिटी कॉस्ट, अव्यक्त खर्चाचा यामध्ये समावेश होत असतो. त्यानंतर खर्चाच्या इतर संकल्पना, आणि ह्या आपण जे आतापर्यंत जे प्रकार बघितले त्या तुम्हाला जास्त प्रोडक्शन उत्पादनामध्ये यूज होत नसतात त्या जास्त, परंतु ह्या ज्या इतर संकल्पना आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आहे पहिला आहे तो एकूण खर्च. एकूण खर्चामध्ये स्थिर खर्च, एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च. आपल्याला माहिती आहे आपण जो बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये बघितलेला जो भांडवल हा घटक कसा होता, स्थिर होता, आणि श्रमिक हा घटक बदलता. म्हणजे उत्पादनाचे काही घटक हे बदलते असतात आणि उत्पादनाचे काही घटक हे स्थिर असतात. बदलत्या घटकावरती होणारा खर्च हा बदलता खर्च आणि स्थिर घटकावरती होणारा खर्च हा स्थिर खर्च असतो. तर ह्या एकूण खर्चामध्ये एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च असे दोन भाग पाडले जातात. तर टोटल कॉस्ट इज अ फंक्शन ऑफ क्वांटिटी. एकूण खर्च हा तुमच्या एकूण उत्पादनावरती अवलंबून असतो. त्यामध्ये एकूण स्थिर खर्च हे उत्पादनातील स्थिर घटकांवरती होणारा खर्च, आणि एकूण बदलता खर्च हा बघा टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि त्यानंतर टोटल व्हेरिएबल कॉस्ट हा बदलत्या घटकावरती होणार असते. म्हणजेच टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट अशी त्याची बेरीज केली जात असते. त्यानंतर सरासरी खर्च. सरासरी खर्च कसं काढायचं, तर हा तुमचा सरासरी खर्च हा टोटल कॉस्ट आहे. ह्या टोटल कॉस्टला तुमच्या असलेल्या क्वांटिटीने डिवाइड करायचं की तुम्हाला AC म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट मिळेल. ॲव्हरेज कॉस्टमध्ये सुद्धा ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आणि ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट असतो. तर टोटल इथे बघा आपण यातलं फक्त T घेतलं आणि त्याला Qने डिवाइड केलं तर आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट मिळालं. आता आपण काय करायचं, टोटल फिक्स्ड कॉस्ट घ्यायचं, त्याला Qने डिवाइड करायचं. इथे टोटल फिक्स्ड कॉस्ट घ्यायचं आणि Qने डिवाइड करायचं तर आपल्याला ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट मिळेल. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण काय करायचं, इथे टोटल व्हेरिएबल कॉस्ट घ्यायची, जी की आपली या ठिकाणी असलेली ही टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे ती घ्यायची आणि त्याला क्वांटिटीने डिवाइड करायचं, मग आपल्याला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे तिन्ही हे जे सूत्र आहे आपलं टोटल कॉस्टचं, त्याला प्रत्येक वेळेला आपण Qने डिवाइड केलं तर आपल्याला त्याची ॲव्हरेज मिळते. टोटल कॉस्टला Qने डिवाइड केलं तर ॲव्हरेज कॉस्ट मिळते. टोटल फिक्स कॉस्टला Qने डिवाइड केलं तर ॲव्हरेज फिक्स कॉस्ट मिळेल. आणि टोटल व्हेरिएबल कॉस्टला आपण Qने डिवाइड केलं उत्पादनाने, जेवढं उत्पादन घेणार आहोत त्या उत्पादनानंतर आपल्याला तिथे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मिळेल. त्यानंतर अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे सीमांत खर्च, मार्जिनल कॉस्ट. तर मार्जिनल कॉस्ट कसं काढायचं, मार्जिनल कॉस्ट तुमचं असलेलं टोटल कॉस्ट. मार्जिनल म्हणजे काय, सीमांत म्हणजे काय, शेवटच्या घटकांवरती होणारा खर्च. हे झालं टोटल कॉस्ट, जो आपण या इथे बघितलेलं आहे टोटल कॉस्ट. तीच कन्सेप्ट झाली इथे असलेली ही टोटल कॉस्ट. तर ह्या टोटल कॉस्ट नंबर ऑफ फॅक्टर, किती उत्पादन घेतलेलं असतं. त्यानंतर इथे बघा, इथे पण हा टोटल कॉस्टच आहे. इथे सुद्धा टोटल कॉस्ट आहे, त्याला N-1 N मधला शेवटचा जो घटक एक असेल, समजा तुम्ही 100 नगांचं उत्पादन घेतलेलं असेल, हे झालं तुमचं टोटल कॉस्ट. समजा त्याच्यामध्ये तुम्ही आणखी एखादा घटक ॲड केलात, तर किती झालं, 101 घटक झालात. तर हा शेवटचा घटक जो आहे 101वा घटक, ह्या 101वा घटक जो असेल नुसता टोटलमधला एक घटक मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू राहील ती व्हॅल्यू, म्हणजे समजा 101 झाले हे टोटल, त्याच्यातून एक मायनस केलं तर किती राहते आपल्याला, 100. तर 100 म्हणजेच N-1 आणि इथे हा 101 म्हणजेच झालं N. तर हे टोटल इथे घ्यायचे आणि ह्याचं इथे घ्यायचं, ह्याच्यातून मायनस केल्यानंतर जी शिल्लक राहील त्याला आपण मार्जिनल कॉस्ट म्हणायचं. ओके, आता मार्जिनल कॉस्टचं हे असंही सूत्र आहे आणि हेही सूत्र आहे. शेवटच्या टोटल कॉस्टमध्ये होणारी चेंजेस डिवायडेड बाय शेवटला क्वांटिटीमध्ये होणारा चेंज. तर अशा पद्धतीने आपण इथे सीमांत खर्च हे बघितलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
खर्चाचे वक्र बघूया. ओके.